महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अनेक वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन सभागृह चालवण्याच्या संबंधीचा एक आदर्श निर्माण करणारे सहकारी वसंतराव डावखरे, संघटनेचे अध्यक्ष आनंद फरांसे, आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभावीपणानं प्रतिनिधित्व करणारे आणि विकासाचा ध्यास धरणारे आमदार जितेंद्र आव्हाड, ज्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये आम्हा सगळ्यांच्या बरोबर अतिशय उत्तम काम केलं, ते माजी खासदार संजीव नाईक, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले एक ज्येष्ठ सहकारी ईश्वर मनोहर साळवी, आमदार निरंजन डावखरे, प्रमोद हिंदराव, सुरज पराडकर, कामगार नेते वडावकर, आणखी बाकीचे सगळे सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, उद्या होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याशी बोलावं या हेतूनं मी आपल्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे. पण त्या संदर्भात बोलण्याच्या पूर्वी मला तुमचे आभार मानायचे आहेत की 2-2.5 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये ज्यांनी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र सरकारमध्ये केलं, विधानसभेमध्ये केलं आणि विकासाच्या कामामध्ये अधिक लक्ष घातलं, अशा जितेंद्र आव्हाडांना तुम्ही मोठ्या मताने पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवलं आणि तुमचं प्रतिनिधित्व करण्याच्या संबंधीची संधी तुम्ही दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांचा सहकारी जनतेचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो. आत्ताच आपण श्री गणेश नाईक यांचे विचार ऐकले. गेले अनेक वर्ष नव्या मुंबईचं नेतृत्व ते करतायत. महाराष्ट्रामध्ये काय, संपूर्ण देशामध्ये अशी कुठली महानगरपालिका नाही की ज्या ठिकाणी 10-20 वर्ष कुठल्याही प्रकारचा कर वाढत नाही, पाणीपट्टी वाढत नाही, प्रवासाच्यासाठी जी साधनं दिली त्यासाठी दरपत्रक आहे, त्याच्यामध्ये वृद्धी केली जात नाही आणि शहर मात्र स्वच्छ ठेवलं जातं. विकासाच्या कामाच्यासाठी सातत्यानं लक्ष केंद्रित केलं जातं. याचा अनुभव आपण नव्या मुंबईमध्ये पाहिला. हे राष्ट्रवादीला आपण अधिकार दिल्याच्या नंतर कोणत्या पद्धतीचं काम केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सगळ्यांच्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे. शेजारी पुण्याच्या अलीकडं पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे. जसं नव्या मुंबईचं वैशिष्ट्य आहे, आज पिंपरी चिंचवडचं सुद्धा वैशिष्ट्य तेच आहे. आणि दोन्ही ठिकाणी साम्य एक आहे की दोन्ही ठिकाणच्या जनतेनं राष्ट्रवादीला काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की ठाण्याचा चेहरा बदलायचा आहे, कळव्याचा चेहरा बदलायचा आहे. आणि तो बदलायचा असेल तर इथं नेतृत्व बदललं पाहिजे.
इथले राज्यकर्ते बदलले पाहिजेत, इथं परिवर्तन केलं पाहिजे आणि विकासाच्या संबंधीचा ध्यास असलेल्या सहकारी मित्रांना मोठ्या मताने विजयी केलं पाहिजे. आणि त्यासाठीच या ठिकाणी उमेदवारांची फौज राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली. तिला मोठ्या मताने विजय करण्याच्या बद्दलचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सहजच मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत होतो की या कळव्यामध्ये कोणत्या कामाला प्राधान्य देण्यात आलं आणि श्री जितेंद्र आव्हाड आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तुम्ही संधी दिल्याच्या नंतर कुठल्या कामाला महत्त्व देऊन त्याची सोडवणूक करण्याच्या संबंधीची काळजी घेतली. आज रेती बंदर इथले चौपाटीचं काम मागच्या वेळेला मी आलो असताना मला ते दाखवलं. आज ते काम सुरू झालं आणि माझी खात्री आहे की तिथलं पाणी, तिथला परिसर आणि तिथं योग्य पद्धतीचं नियोजन याची अंमलबजावणी केल्याच्या नंतर कळवेकरांच्या सुविधेमध्ये एक महत्त्वाची भर पडल्याशिवाय राहणार नाही आणि ते चौपाटीचं काम आज सुरू झालेलं आहे. विटावा ते ठाणे रेल्वे स्टेशन स्थानकाच्या कामाला आता मंजूर मिळाले आणि काही थोड्याच दिवसामध्ये ते काम सुद्धा सुरू होतं आहे. कळवा खाडीतील 3ऱ्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. पोलीस स्टेशनचं काम सुरू झालेलं आहे आणि काही दिवसात तेही पूर्ण होईल. कळवा मुंब्रा परिसरातल्या 100% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातले 80% रस्त्यांचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे. याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे आणि राहिलेलं 20% कामसुद्धा लवकरच पूर्ण करून घेण्याची खात्री दिली जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये आपण सामाजिक न्याय भवनाची कामं केली. पाठीमागच्या सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता. आज त्या कामाची सुद्धा बांधकाम या परिसरामध्ये सुरू झालं. सह्याद्री शाळा ते कळवा रेल्वे स्टेशन या जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि खारेगाव येथील रेल्वे फाटक आरोबी याच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. विद्युत सब स्टेशनच्या कामाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 5 वर्षाच्या काळामध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी काळामध्ये जागृत प्रतिनिधी असल्याच्या नंतर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आज तुमच्या भागामध्ये झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं पुढच्या विकासाचं काम हे करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पदासाठी उभे केलेले प्रत्येक उमेदवार यांना तुम्ही मोठ्या मताने विजयी करा. मी तुम्हाला खात्री देतो त्यांच्यामार्फत श्री गणेश नाईक, श्री जितेंद्र आव्हाड, श्री वसंतराव डावखरे, श्री संजीव नाईक, श्री निरंजन डावखरे या सगळ्यांच्या सहकार्याने इथल्या कामाला योग्य प्रकारची गती देण्याची खबरदारी आम्ही घेऊ. आणि जर ते कुठेतरी कमी पडले तर माझी सगळी ताकद त्यांच्या आणि तुमच्या पाठीशी राहील हा विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आपण बघतो की ठाण्याचा कारभार अनेक वर्ष तुम्ही सेनेच्या हातामध्ये दिला. 5-25 वर्ष झाली असतील. एकेकाळी ठाण्याची नगरपालिका, महानगरपालिका मी जवळून बघितलेली. खंडेराव रांगणेकर कधीतरी होते अध्यक्ष. मला आठवतं
की एकेकाळी सावळाराम पाटलांच्यासारखं, ज्यांना पी सावळा म्हणून ओळखलं जायचं, यांच्यासारखा महाराष्ट्रातला एक श्रेष्ठ कवी, त्यांनी या नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं नेतृत्व केलं. असे अनेक कर्तृत्व लोकांच्या संबंधीची मालिका आज तुम्हाला लोकांच्या समोर मांडता येईल. पण गेल्या 25 वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विकासाच्या कामाला आहुती लागलेली आहे. कुठला महत्त्वाचा प्रश्न सोडवला गेला? साहजिक गोष्ट आहे. कुठल्याही नगरपालिका, महानगरपालिकेची प्रथम जबाबदारी ही असते, नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी द्यायला पाहिजे. त्यासंबंधीचं नियोजन सेनेच्या हातामध्ये आपण सत्ता दिल्याच्या नंतर फसलेलं फक्त आपल्याला बघायला मिळते. कुठल्याही नगरपालिका किंवा महानगरपालिकेची दुसरी जबाबदारी असते, गाव स्वच्छ ठेवायचं. घनकचऱ्याच्या संबंधीचं व्यवस्थापन या ठिकाणी नीट करायचं, तेही काम या ठिकाणी फसलं. तिसरी महत्त्वाची जबाबदारी असते मलनिस्सारण प्रकल्पाच्या संबंधीची उभारणी करायची. 25 वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यांनी या संबंधीचं काय काम केलं? तेही काम फसलेलं आहे. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी दिसते. आणि या संबंधीची पावलं काय टाकली जातात? आत्ताच मला पारसिक नगरच्या रहिवाशांचं एक शिष्टमंडळ भेटलं. या पारसिक नगरामध्ये आजूबाजूला उत्तम इमारती झाल्यात. मध्यम वर्गाने आयुष्याची कमाई त्या ठिकाणी गुंतून लहानसे फ्लॅट त्या ठिकाणी घेतलेत. इथं राहून मुंबईमध्ये जातील, आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये व्यवसायाला जातील. त्या ठिकाणी कष्ट करून इथं सन्मानानं राहण्याच्या संबंधीची खबरदारी घेत आहेत. हा सगळा परिसर एक चांगला परिसर म्हणून अतिशय आनंदाने राहतात. पण काय झालं मला माहिती नाही की आज मलनिस्सारणाच्या संबंधीचा प्रकल्प इथंच आणण्याच्या संबंधीचं काम हे हातामध्ये घेतलेलं आहे. या प्रकारची तक्रार या ठिकाणी आली. अरे, जिथं मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आणि तिथे एखाद दुसरी खुली जागा असेल, या नागरीकरणामध्ये श्वासोश्वास घेण्याच्यासाठी ही खुली जागा, उद्या या ठिकाणी उत्तम प्रकारची बाग करण्याच्यासाठी, वडीलधाऱ्या लोकांच्यासाठी विरंगुळा केंद्र उभं करण्याच्यासाठी किंवा अशा अनेक विकासाच्या कामाच्यासाठीच्या जागेची उपयुक्तता आहे. आणि सभोवती सगळी नागरी लोकसंख्या असताना मला माहिती नाही की या ठिकाणी मलनिस्सारण केंद्र करण्याची अवदसा का उठवली आणि त्या संबंधीचा संघर्ष लोकांनी केला. मला आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती एकच आहे की ही स्थगिती ही निवडणूक झाल्याच्या नंतरसुद्धा कायम ठेवा आणि हा प्रकल्प रद्द करायचा निकाल घ्या. आज त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे सहकारी या कामाच्यासाठी पारसिक नगरच्या रहिवाशांच्या पाठीशी राहतील याबद्दलची मी या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो. आणखीन काही गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. TMTची योजना काय घडलं याच्यामध्ये? शेजारी नव्या मुंबईची अवस्था काय? नव्या मुंबईमध्ये मी आत्ताच विचारत होतो गणेश नाईक साहेबांना की तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये काही सवलती देता का नाही? त्यांनी सांगितलं गेले 10 वर्ष आम्ही काही आमच्या सवलतीत बदल केलेले नाही. म्हटलं काय बदल केला, काय सवलत दिली? त्यांनी सांगितलं की आम्ही नव्या मुंबईमध्ये जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना 75% आम्ही सवलत देतो. 75% त्यांना दर यामध्ये सवलत देण्याच्या संबंधीचं धोरण त्या ठिकाणी राबवलं जातं. नव्या मुंबईमध्ये 75% सवलत आणि इथं
इथं 50% सवलत. मला काही समजत नाही. अहो, ठाणे महानगरपालिका ही नव्या मुंबईच्या पेक्षा अधिक जुनी, भक्कम, आजूबाजूच्या अनेक व्यवसायांनी उभी राहिलेली, तिथं मात्र 50% सवलत. आणि गणेश नाईकांच्या नेतृत्वाखालच्या नव्या मुंबईतल्या सिनियर सिटीजनला 75% सवलत मिळते. राज्यकर्ता, कारभारी हा शहाणा, समंजस आणि लोकांच्या हिताची जपणूक करणारा असला तर काय होतं हे नव्या मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि नसला तर इथं वडीलधाऱ्या लोकांना त्याची किंमत काय द्यावी लागते हे आज या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. साधी गोष्ट, मालमत्ता कर. अलीकडे एक फॅशन झाली. थोडं काही विकासाच्या संबंधीचं काम करायचं झालं की मालमत्ता कर वाढवायचा निकाल घेतला जातो. आज ठाणे महानगरपालिकेची सत्ता गेले अनेक वर्ष सेनेच्या हातात आहे. मी सहजच त्यांचा कार्यक्रम वाचला आणि त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की आम्ही मालमत्ता कर हा रद्द करू किंवा कमी करू. मोठी गमतीची गोष्ट आहे. 4 महिन्याच्या पूर्वी याच महाभागांनी ठाणे महानगरपालिकेत ठराव करून मालमत्ता कर वाढवला आणि ते निवडणूक आल्याच्या नंतर आम्हाला सांगायला आलेले आहेत की आमच्या हातात सत्ता आल्याच्या नंतर आम्ही याचा फेरविचार करू. अरे शहाण्यांनो, 25 वर्षे तुमच्या हातामध्ये सत्ता होती, त्यावेळी तुम्हाला हे सुचलं नाही आणि आता उद्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जायला तोंड राहिलं नाही म्हणून पुन्हा एकदा अशी फसवणूक लोकांची करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या जाहीरनामा किंवा वचननाम्याच्या माध्यमातून करता. याचा अर्थ तुमचे दाखवायचे आणि दाखवायचे दात काय आहेत याची कल्पना आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आलेली आहे. शेवटी या नगरपालिका, महानगरपालिका चांगल्या लोकांच्या हातामध्ये असल्या पाहिजे. मगाशी मी सांगितलं, एकेकाळी हेगडेंच्यासारखे लोक या ठिकाणी होते, एकेकाळी रांगणकरांच्यासारखे लोक या ठिकाणी होते, एकेकाळी पी सावळारामच्यासारखे लोक आज तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेचं नेतृत्व करत होते. दिवस बदलले. सेनेनं अशा प्रकारची कर्तृत्व आणि सुसंस्कृत माणसांची काही फारसं पडलेली नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळे आहोत. आणि वेगळे असे दाखवण्याच्यासाठी केलं काय त्यांनी? तुमच्याच भागामध्ये आत्ता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, ज्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्या लोकांना तुमचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी संधी दिली. गुन्हे किरकोळ गुन्हे आहेत, बलात्कार, खून, दरोडा आणि अशा गुन्ह्याची कलमं ज्यांच्यावर आहेत, आज ते तुमच्या पुढं प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये जाण्याच्यासाठी, मत मागण्याच्यासाठी आलेलं. माझं तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे, राजकारणातलं, समाजकारणातलं, प्रशासनातलं हे गुन्हेगारीकरण कमी करण्याच्या संबंधीचं आव्हान हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ती गुन्हेगारी कमी करायची असेल तर त्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या त्या राजकीय पक्षाला धडा शिकवण्याच्या संबंधीची कामगिरी केली पाहिजे. आणि ती संधी आज तुम्हा सगळ्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली. हे काम तुम्ही करा. माझी खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेमध्ये संदेश जाईल की गुन्हेगार जो कोणी असेल त्यांना आज या ठिकाणी जो काही निर्णय घेतला गेला, लोकांनी त्यांचा पराभव करण्याचा, तोच आदर्श सगळ्यांनी पुढे ठेवला पाहिजे. माझी खात्री आहे की राजकारणातली आणि प्रशासनातली ही गुन्हेगारी ही 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या संबंधीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यासाठी आहेत, पण मी काही अधिक आपल्या सगळ्यांच्या समोर या संबंधी बोलणार नाही. आज संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही बघतो भाजप आणि सेनेचं राज्य. हल्लीची वर्तमानपत्र रोज बघितली, टेलिव्हिजन बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सेना आणि भाजपचा रोज संघर्ष चालू आहे.
मंत्रालयामध्ये मांडी लावून शेजारी बसतात, सत्ता हातामध्ये एकत्रितपणानं घेतात, त्या संबंधीचे निर्णय एकत्रित घेतात आणि व्यासपीठावर आल्याच्या नंतर एकमेकाची लक्तरं बाहेर काढली जातात. आजच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेचं जे स्वरूप अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलं, मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. पण त्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही त्यांच्या संबंधीची जी वक्तव्य करता आहात आणि त्यांचा परिचय जो लोकांना आहे तो पुन्हा करून देण्याचं काम करतात आणि सरकारमध्ये मात्र त्यांच्या शेजारी बसून एकत्रित निर्णय घेऊन राज्याचा कारभार चालवण्याच्या संबंधीची भूमिका घेतात. तुम्हाला काय नैतिक याच्यामध्ये अधिकार आहे? मुख्यमंत्री आले म्हणायचे, अनेक गोष्टी बोलून आले. त्यांनी सांगितलं मला असं मी माझ्या पक्षाला संधी दिली की मी कळव्याला हे करीन. मला त्यांना सांगायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला लोकांनी सत्ता हातात दिलेली. सत्ता हातात दिल्याच्या नंतर त्या सत्तेचा वापर लोकांच्या भल्याच्यासाठी जो कालखंड तुमचा सत्तेचा तुमचा आहे त्या सगळ्या कालखंडामध्ये अखंडपणानं करण्याची गरज आहे. मला पाठिंबा दिला, माझा उमेदवार निवडून दिला तरच मी या ठिकाणी काम करेन आणि नाही दिला तर मी या ठिकाणी काम करणार नाही. हे ध्वनित करण्याच्या संबंधीची भूमिका आज जर मुख्यमंत्री करत असतील तर अशा मुख्यमंत्र्यांना राज्याच्या हिताची जपणूक किती आहे याच्या संबंधीची कल्पना आपल्या सगळ्यांना येतं आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा विचार करायची गरज नाही. पण दुसरी गोष्ट एक चांगली त्यांनी केली की त्यांचे सहकारी काय लायकीचे आहेत हे ते सध्या मोकळेपणाने सांगत आहेत. बरं आहे, ही निवडणूक आहे तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांच्या संबंधीचं विश्लेषण महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर ठिकठिकाणी येत आहे. ते अखंडपणाने सांगतायत की सेनेने हे केलं, सेनेने ते केलं, अशी गुंडगिरी चालली, तशी गुंडगिरी चालली. मला काही समजत नाही. त्यांनी इथं येऊन सांगितलं काही गुंडगिरी चालली. माझं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही राज्याचे गृहमंत्रीसुद्धा गुंडगिरी चालली म्हणतात, गुंडगिरी करतात म्हणतात. मग ते गुंडगिरी करणारे जे घटक आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्या व्यक्तींच्या गुन्हेगारांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही गृहमंत्र्याची असते. तो अधिकार तुमचा आहे, तो अधिकार त्या ठिकाणी वापरा आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही गदा टाका. आम्ही म्हणू की तुमच्या शब्दाला काही किंमत आहे आणि राज्यकर्ते म्हणून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याची जाण तुम्हा सगळ्यांना आहे. पण माझी खात्री आहे की त्या संबंधीचं ते काही करणार नाही, कारण त्यांना चिंता आहे की त्यांची खुर्ची जाईल का. आणि म्हणून या गुन्हेगारी प्रवृत्तीला सुद्धा ते संरक्षण देतात. दुसऱ्या बाजूनं आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखसुद्धा मोठ्या प्रमाणावर हे जे काही भाजपवाल्यांचं चाललं आहे ते सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा तोच प्रश्न आमच्या पुढे आहे. सामान्य नागरिकांना तोच प्रश्न वाटतो की उद्धव ठाकरे अखंडपणानं भाजप कसा चुकीच्या रस्त्याने जातोय, सत्तेचा गैरवापर करतोय, अगदी मोदींच्यापासून खालपर्यंत सगळ्या कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करतात हे अखंडपणानं ते सांगतायत. आणि ते सांगून झाल्याच्या नंतर संध्याकाळी शेजारी मांडीला मांडी लावून बसतात आणि मग आपलं उन्हा धुणं आता सोडून द्या, काय असेल ते आपण एकत्रपणानं करू आणि पुन्हा एकदा जनतेची फसवणूक या ठिकाणी होईल याची खबरदारी घेऊ, हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतात का काय याची शंका आपल्या कोणाच्याही मनामध्ये येते. आणि म्हणून या सगळ्या लोकांच्याबद्दलचं काय बोलायचं. एक मोठा निर्णय घेतला 8 नोव्हेंबरला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नोटबंदीच्या संबंधीचा. आम्ही लोकांनी सांगितलं की हे संकटात जाईल, लोकांना यातना होतील, याच्यामध्ये नोकऱ्या जातील. शिवसेनासुद्धा की जे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये भाजपच्या बरोबर मोदी साहेबांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसतात, ते सगळे
आमच्यासारखं बोलायला लागले की हे काम चुकीचं झालेलं आहे. जर चुकीचं झालं असेल तर त्याला विरोध करा, तो बदलून घ्या. आणि ते बदललं जात नसेल तर बाहेर पडा. पण त्यांना बाहेर पडण्याच्या संबंधीचं धाडच नाही, कारण सत्तेची ऊब ही त्यांना बाहेर जाऊन देत नाही. आणि त्यामुळं त्या नोटा बदल्याच्यामुळं अनेक ठिकाणी उद्योग बंद पडले. शेजारच्या भिवंडीमध्ये जवळपास 2-2.5 महिने 50%च्या पेक्षा कामगार हा घरी गेला. मालेगावच्या परिसरामध्ये 40,000 कामगार मागास काम करणारा माग बंद पडले म्हणून बिहारमध्ये गेला, UP मध्ये गेला, गावाकडे गेला. सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं. मध्यंतरी मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो. एका गावामध्ये तांब्या पितळेचं काम केलं जातं. 40,000 कामगार त्या ठिकाणचे बेरोजगार झाले आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. एका नोटाबंदीच्या निकालाच्यामुळं आज संबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एवढे प्रकार घडलेले आपण पाहतो. आणि हे सगळे निकाल ज्यांनी घेतले ते निकाल घेण्यामध्ये भाजपवाले आहेत, ते निकाल घेण्यामध्ये शिवसेनेवाले आहेत. आणि त्या सगळ्यांच्या या निर्णयाच्यामुळं तुम्हाला लोकांचा संसार मात्र संकटामध्ये जातो. आणि म्हणून नगराच्या नागरीकरणाच्या प्रश्नाच्या संबंधी जे लक्ष देत नाही, विकासाच्या कामाकडे ज्यांचं लक्ष अजिबात नाही आहे, आणि इथून पुढचं नागरीकरणाच्या माध्यमातून जे जी आव्हानं येत आहेत त्या आव्हानाला सामोरं जाण्याच्या संबंधीची दृष्टी ज्यांच्यामध्ये नाही, या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला ठेवायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये केलं पाहिजे. आणि प्रभावीपणानं विकासाच्या कामाला गती देणार आहे म्हणून ज्यांचा लौकिक आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून मोठ्या मतानं ठाण्याचा कारभार नीटनेटका करण्याची संधी आपण मित्रांनी द्यायची आहे. ती द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.